बघाल. मी धनेश्वर शिंदे. तर आज आपण आलेलो आहोत ग्रँड सेंट्रल पार्क ठाणेमध्ये. तर आज आपण हे ग्रँड सेंट्रल पार्क जे आहे ते पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत. खूप मस्त आहे आणि त्यासोबतच हे ठाण्याला आहे. आणि तुम्ही जर का म्हणजे ठाणे स्टेशनला आलात तर ठाण्यावरून आपल्याला कोळशेतसाठीची बस पकडायची आणि मग आपण कोळशेतला पोचलो की मग त्याच्याहून थोडाच ह्याच्यामध्ये कल्पतरू पार्क सिटी असं आपल्याला दिसतं. कल्पतरू पार्क सिटीद्वारे हे मस्त ग्रँड सेंट्रल पार्क त्यांनी ओपन केलेलं आहे. आणि म्हणजे इथे आपल्या इथे पहिल्यांदाच असं इंटरनॅशनल लेवलचं ग्रँड सेंट्रल पार्क झालेलं आहे. सो मला माहिती आहे थोड्याच दिवसात खूप गर्दी होईल इथे. हे आत्ताच म्हणजे 8 फेब्रुवारीलाच ह्याचं इनॉग्रेशन झालं. आपले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांच्याद्वारे. तर चला आज मी तुम्हाला हे पूर्ण पार्क एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. इथे काय काय आहे सगळं दाखवणार आहे. तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इथे नक्की येऊ शकता. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याची फी काही जास्त नाही आहे, फक्त 20 रुपये आहे. आणि जर का तुम्ही वीकेंड डेजला आलात तर 30 रुपये आहे. आणि खास म्हणजे चिल्ड्रनसाठी तर फ्री आहे. सो वर्थ आहे इथे येणं. चला तर मग आता आपण एक्सप्लोअर करूयात आणि मग बाकीचं नंतर बघूया. हाय गाईज, तर आता आम्ही कल्पतरू पार्क सिटीला पोचलेलो आहोत. हे पहा, आणि आता इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि आतमध्ये गेल्यावरती आपल्याला एंट्री गेट दिसेल, तिथे आपल्याला एंट्री करायची आहे. सो चलो. तर हे इथे आहे ते तिकीट काउंटर आहे. इथे आपल्याला तिकीट काढायचं आहे आणि मग आत जाऊ शकतो आपण. चला तिकीट काढून घेऊया. तर इथून आम्ही एंट्री केलेली आहे आणि तिथे आपल्याला तिकीट काढल्यानंतर ते स्कॅन करावं लागतं आणि मग आपण आतमध्ये येतो. सो आतमध्ये आल्यावरती सर्वात आधी आपल्याला इथे हा मॅप दिसतो. या मॅपमध्ये सगळं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. हे असे इथे म्हणजे झोन्स आहेत. तर मग गेट 1, गेट 2, गेट 3 प्रमाणे आहे. आणि प्ले झोन आहे, थीम गार्डन्स आहे, लेक साईड आहे, स्पोर्ट्स अरेना आहे. तर हे असे झोन आहेत इथे. त्याचा मॅप त्यांनी आधीच इथे दिलेला आहे, ग्रँड सेंट्रल पार्क लोकेशन मॅप असं करून. आणि त्यासोबतच इथे सगळं मेन्शन पण केलेलं आहे, म्हणजे प्ले झोनमध्ये काय काय आहे किंवा स्पोर्ट्स अरेनामध्ये काय काय आहे, थीम गार्डन्समध्ये काय काय आहे, लेक साईडमध्ये काय काय आहे, हे सगळं इथे दिलेलं आहे. चला तर आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये जायला एकदम छान आणि मस्त आहे आणि खूप शांतता आहे. सोबतच इथे खूप झाडं आहेत आणि म्हणजे मी तरी असं वाचलं आहे की इथे 3500+ झाडं आहेत. आता जाऊयात आपण आतमध्ये. आणि आत्ता आपण मॅप बघितला, त्या मॅपमध्ये झोन वाईज आहे, म्हणजे प्ले झोन आहे, थीम पार्क आहे आणि त्यासोबतच इथे खूप छान मस्त अशी ग्रीनरी आहे. 3500+ इथे झाडं आहेत असं मी वाचलेलं आहे इथे यायच्या आधी. चला मस्तपैकी आपण हे पार्क एक्सप्लोअर करूया. इथे जर का म्हणजे आपल्यासोबत आपले आजी आजोबा आले, इथे छान मस्त असं बसायला पण केलेलं आहे. म्हणजे जर का आपण आपल्या आजी आजोबांना घेऊन आलो तर आपण इथे बसू शकतो. बरेच जण इथे मॉर्निंग वॉकसाठी सुद्धा येतात दररोज. आणि इथे आपण जिथे तिकीट काउंटरवरती बघितलं तिथे आपल्याला म्हणजे मंथलीचं सुद्धा मेंबरशिप भेटतं. चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया. इथे एंट्री केल्याच ना खूप छान आणि मस्त वाटतं. वाव. तर सर्वात आधी आपण आलेलो आहोत ट्री हाऊसच्या इथे. तर हे जे समोर आपल्याला दिसतंय ते ट्री हाऊस आहे. आणि सोबतच त्यांनी इथे म्हणजे
जे काही असेल त्याचं नाव आणि त्याची माहिती आणि रूल्स अँड रेग्युलेशन्स हे सगळं इथे मेन्शन केलेलं आहे. मस्त असं ट्री हाऊस आहे इथे. सो हे ट्री हाऊस जे आहे ते सगळ्या लहान मुलांसाठी आहे आणि खूप मस्त आहे. मोठं असं झाड आहे, त्यालाच त्यांनी ट्री हाऊस असं केलेलं आहे. चला तर आता पुढे जाऊया. त्यासोबतच इथे त्यांनी दिलेलं आहे की म्हणजे कुठे काय काय आहे. तर प्ले झोन इकडच्या साईडला आहे, स्पोर्ट्स अरेना इकडे आहे, थीम गार्डन आणि लेक झोन. तर आता आधी आपण प्ले झोन आणि थीम गार्डनमध्ये जाऊया आणि मग त्याच्यानंतर बाकीचं एक्सप्लोअर करूया. तर त्यासोबतच इथे त्यांनी दिलेलं आहे की म्हणजे एक्झिट गेट कुठला आहे किंवा मग तुम्हाला जर का वॉशरूमला जायचं असेल तर किंवा ड्रिंकिंग वॉटर, तर इथे ठिकाणी ड्रिंकिंग वॉटर असे त्यांनी पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यानंतर गार्डन, रेस्टॉरंट, पार्किंग, स्पोर्ट्स बुकिंग सेंटर, गार्डन व्ह्यू डेक. तर हे सगळं आपल्याला कुठे कुठे जायचं आहे हे सगळं इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. सोबतच इथे फोटोज वगैरे काढायला खूप छान असं आहे. छान मस्त ग्रीनरीमध्ये आपल्याला फोटोज काढता येतील. तुम्ही इथे बघू शकता, इथे त्यांनी ग्रँड सेंट्रल पार्क हे असा लोगो पण इथे केलेला आहे. कल्पतरू ठाणे महानगरपालिका, सगळं मस्त असं. आणि बाजूचा परिसर तर एकदमच छान आणि मस्त आहे. इथे समोरच चेस आहे, तर तो पण आपण थोड्या वेळात बघूच या. इथे छान मस्त असं ग्रीनरी आहे, बसायला सगळीकडे जागा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येस, तर हा इथे चेस आहे. इथे हा जो आहे तो चेस आहे. तर आता आपण म्हणू शकतो की आता चेस हा फक्त इनडोअर गेमच नाही राहिला आहे, तर आउटडोअरसुद्धा झालेला आहे. सो तुम्ही इथे बघू शकता, एकदम मस्त असा चेस इथे त्यांनी बनवलेला आहे आणि खूप मोठा असा आहे. चला तर आता चेससोबत पण मस्त छान असे फोटोज काढूया. तुम्ही इथे आला तर नक्की हा चेस इथे खेळा, मजा येईल. सो चलो आता आपण फोटोज काढूया. सो इकडे प्ले झोन आहे. चला बघूयात मस्त प्ले झोनमध्ये काय काय आहे. चेस तर बघितला, खूप मस्त होता चेस. इथे छान मस्त अशी गाडी पण आहे. वाव, ओनली फॉर सिनियर सिटीजन अँड स्पेशल नीड पर्सन. म्हणजे जर का तुम्ही तुमच्या आजी आजोबांना घेऊन आला असाल तर त्यांच्यासाठी, सिनियर सिटीजन्ससाठी ही गाडी पण आहे. सो ही गाडी तुम्हाला पूर्ण पार्कला अशी फिरवून वाव, इथला आहे ना म्हणजे पूर्ण एरियाच मला खूप जास्त आवडला आहे. पूर्ण 20 एकर्समध्ये हे बसवलेलं आहे. वाव, हा आहे प्ले झोन एरिया. तर इथे खूप काय काय खेळायला पण आहे. हे आय थिंक लहान मुलांसाठी असेल. चला जाऊन बघूया.
हे टॉटलॉट आहे, म्हणजे इथे हे असं काय काय खेळायला आहे ते आपण बघितलंच. इथून छान मस्त असं आतमध्ये जाता येतं. वाव सी, पण आपण नाही जाऊ शकता. हे सगळं एज वाईज आहे इथे. सो चलो आता दुसरीकडे जाऊया. हे इथे फाउंटन आहे पण ते आत्ता चालू नाही आहे वाटतं. चला आता तिकडे जाऊया. इथे प्ले झोनमध्ये ना खूप काय काय आहे, त्यामुळे तुम्ही जर का उन्हाळ्यात आलात लिटरली इतकी मजा येईल ना तुम्हाला खेळायला इथे. वाव, इथे एक पझल पण आहे. सी, हे असं पझल आहे आणि त्याच्यानंतर छान असे झोका पण आहे आणि साऊंड बॉक्स आहे. तर मी हे सगळं तुम्हाला आता दाखवते. चला बघूया. इथे नाही असे साऊंड बॉक्स पण आहे. असे साऊंड बॉक्सवरती वाजवायला लागली वेगवेगळे आवाज मस्त असे आवाज येतात. असं वाजायला इंटरेस्टिंग आहे ना. या पाईपमधून असं वाजायला मस्त असा आवाज येतो. मला तसं वाटतं हे सारेगमपधनीसाठी सुद्धा तसं एक एक स्किप करून पुढचा वाजवून बघ. आवाज खूपच छान आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल, टेन्शन असेल अभ्यासाचं, एक्झामचं, इथे यायचं, हे फक्त असं वाजायला तर एकदम छान वाटतं. आणि आवाज पण किती मस्त मधुर असा आहे. तर तुम्ही बघता ते मला हे खूप जास्त आवडलं. खूप मस्त आहे ॲक्च्युली. आणि म्हणजे खूप काय काय आहे इथे. इथे तुम्हाला आता इथे दिसेल ॲडव्हेंचर प्ले. तर ॲडव्हेंचर प्ले म्हणजे काही नाही, फक्त आहे ना हे त्यांनी असं केलेलं आहे आणि ह्याच्यावरती असं चढायचं. सो ॲडव्हेंचर करण्यासाठी खूप मस्त आहे. म्हणजे सगळं तुम्हाला वाटत असेल घरी बसून कंटाळा आलेला आहे, काहीच करावं असं नाही वाटत आहे किंवा काही करतच नाही आपण असं वाटतं आहे, इथे या आणि ॲडव्हेंचर करा. तर प्ले झोन तर आपण बऱ्यापैकी फिरलेलं आहे. म्हणजे इथे खूप काय काय आहे प्ले झोनमध्ये आणि ॲडव्हेंचरियसच आहे. सो तुम्ही इथे याल तर ते सगळं ॲडव्हेंचरियस नक्की करा. जर का येणार असाल तर शूज घाला आणि एकदम असं कॅज्युअल वेअर करून या. अगदीच असं काही असं कम्फर्टेबल असंच घाला असं मला म्हणायचं आहे. सो मग तुम्हाला ॲडव्हेंचरस वगैरे असं काही करताना जास्त असं अवघड नाही वाटणार किंवा काही त्रास नाही होणार. सो या चला आता आपण दुसरं काय काय बघूया. तर प्ले झोन तर आपण बऱ्यापैकी कवर केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे खूप चालायचं असतं आपल्याला. सो आमचं ते एनर्जी तर अजून आहे. चला आता दुसरा झोन बघूया. वाव, इथून चालताना पण एक खारुताई तिथे दिसते. वाव, तुम्ही आता बघितलं तसं. आणि हो, त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे डस्टबिनसुद्धा इथे त्यांनी दिलेले आहेत ते पण. आणि
म्हणजे ड्राय वेस्ट, प्लास्टिक वेस्ट आणि वेट वेस्ट असं. सो एकदम छान ही पद्धत केली. अजिबात आपल्याला इकडे तिकडे कचरा वगैरे टाकायची गरज नाही, त्या डस्टबिनमध्ये टाकायचा. खूप काही काही आहे तसं इथे फिरायला. हे याला इकडून तर हे आहे मल्टीपर्पज लॉन असं इथे लिहिलेलं आहे. आणि त्याच्यासोबतच आतमध्ये पण आपण जाऊयात. तिथे हे लॉन असं आहे. फ्लोरा ट्रायल्सला केलेला आहे. बांबूचे जे पाईप असतात ना त्याने केलं आहे, पण ह्याला असं म्हणजे असं दुसऱ्यासारखं केलेलं आहे की ते बांबू दिसावेत. सो हे मला असं पाईपचंच केलेलं आहे, पण त्यांनी असं शो केलं आहे की ते बांबूचं आहे. आणि वरून तुम्ही हे सगळं बघू शकता. छान मस्त असं झाडाचं असं त्यांनी हे केलेलं आहे. छान फुलं वगैरे आलेली आहेत. वाव वाव, लॅव्हेंडर फूल माझ्या आवडीचं. रेड पण आहे, बरेच प्रकारचे फुलं आहेत. आणि वरतून एकदम असं शेडसारखं केलेलं आहे त्यांनी प्लांट्सने, म्हणजे पूर्ण झाडांनी. खूप छान वाटतं आहे. तुम्ही उन्हाळ्यामध्ये जरी आला तर उन्हाळ्यामध्ये इथे येऊन एकदम थंड असाल, म्हणजे बाहेर किती ऊन असलं तरी इथे एकदम छान थंड असेल. तर आता आपण फ्लोरा ट्रायल्स फिरून येऊया. सो फायनली इथे ते फ्लोरा ट्रायल्स संपलेलं आहे आणि आपण इथे बाहेर पडलेलो आहोत थीम गार्डनमध्ये. सो तुम्ही इथे बघू शकता थीम गार्डन इथपासून चालू झालेलं आहे. तर त्या फ्लोरा ट्रायल्समधून आपण बाहेर पडलो आणि आलेलो आहोत थीम गार्डनमध्ये. चला तर आता हे थीम गार्डन फिरूया. तर हे आहे चायनीज गार्डन. तर इथे प्रत्येक गार्डनचे असे थीम आहेत. चायनीज गार्डन आपण आत्ता बघतोय तर ते ह्या अशा प्रकारे, म्हणजे ते जे चायनीजची हट असते त्या टाईपमध्ये त्यांनी ही हट केलेली आहे. आपण मस्त असे तिथे फोटोज पण काढले. आणि यस, हे असं समोर असं दिसतं. हे असं इथे छोटंसं असं ते पॉन्ड टाईप असतं तसं केलेलं आहे. आणि तिथून मग असं अशा ह्या दगडाच्या पायऱ्या आणि मग हट, म्हणजे थोडंसं ते चायनीज ह्याच्यामध्ये वाटावं असं त्यांनी केलेलं आहे. खूप छान केलं आहे तसं. चला तर ह्या चायनीज गार्डनच्या थीममधलं आपण हे हंट जे आहे ते बघून येऊया. लेट्स गो. विलायती चिंच. तर इथे आहे ना झाडांची माहिती पण, हे स्कॅन केल्यावरती आपल्याला झाडांची माहिती पण भेटते. प्रत्येक झाडाचं नाव इथे लिहिलेलं आहे आणि त्यासोबतच स्कॅनर दिलेला आहे, म्हणजे आपल्याला त्याच्याने माहिती मिळते. वाव, सो आता आपल्यासमोर आहे हे जॅपनीज गार्डन. चला आता जॅपनीज गार्डन फिरून येऊया. व्हाईट असे दगड त्यांनी इथे लावलेले आहेत. हे आपण इथून आलो चायनीज गार्डनमधून. काही आहे जॅपनीज गार्डन. चला तर आता आज जाऊ.
तर इथे ही जॅपनीज गार्डनमध्ये ही अशी हट आहे. आपण चायनीज गार्डनमध्ये मग अशी ती हट बघितली. आता ही हट आणि ते छानसं असं हट दिलेलं आहे. तर आपण जॅपनीज गार्डन बघितलं, त्याच्यामध्ये हे आपण जॅपनीजची हट वगैरे बघितली ही. चला तर आता आपण मुघल गार्डन बघायला. तुम्ही प्रत्येक गार्डनजवळ गेलात तर इथे त्याचं नाव आणि त्याची माहिती हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. आणि मुघल गार्डन सुद्धा मिळूयात. याच्यामध्ये काय स्पेशल आहे ते बघूया. चला एंट्रन्स आहे हा, म्हणजे मुघलांच्या काळात आहे. तर आता इथे आपण बघतोय मॉर्कन गार्डन. आपण चायनीज गार्डन बघितलं, जॅपनीज गार्डन बघितलं, मुघल गार्डन आणि हे आहे मॉर्कन गार्डन. हे एकदम छान केलेलं आहे. म्हणजे जर का तुम्हाला फोटोशूट वगैरे करायचं असेल तर ब्ल्यू आणि येल्लोची थीम अशी इथे त्यांनी ठेवलेली आहे. आणि असे ना विंडोज पण आहे, त्यामुळे खूप छान वाटतं फोटोज वगैरे काढायला. एकदम मस्त फोटोज येतात आणि रील्स पण करू शकता. ऑब्व्हियसली खूप छान वाटतं आणि सोबतच बसायला पण इथे केलेलं आहे. ती तिथे दीदी आहे. दीदी ॲक्च्युली रील्ससाठी किंवा शॉर्ट्ससाठी उभे व्हिडिओ शूट करते आणि मी व्लॉग करते. एकदम छान आहे हे. इथे पण तुम्ही फोटोज काढू शकता. खूप मस्त फोटोज येतात. बाजूने एकदम छान असा परिसर आहे. आपण सगळे थीम गार्डन्स बघितलेत. आता मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं की इथे 3500 प्लस झाडं आहेत, तसंच या प्रत्येक झाडावरती नंबरसुद्धा दिलेला आहे. हे पहा 1236वे हे झाड आहे. असे 3500 प्लस झाडं इथे आहेत. ओके, तर आता आपण जाऊयात लेकवरती. तर इथे लेकसुद्धा आहे, तळं, आणि तिथे जाऊन बघूयात काय आहे नक्की. इथे समोर असे थीम्स होते गार्डनचे, ते आपण बघून झाले. आणि आता मी तुम्हाला दाखवते एक्स शेपचा ब्रिज. तर हा जो तुम्हाला इथे ब्रिज दिसतो ना, तो एक्स शेपचा असा आहे. एक्स शेप ब्रिज असं त्याचं नाव आहे आणि त्याच्यावरती पण आपण जाऊ शकतो. सोबतच इथे बाजूलाच खूप मोठ्या मोठ्या इमारतीसुद्धा आहेत. सो चलो. आणि त्या ब्रिजवरून आहे ना खूप मस्त असं तळं दिसतं. आजूबाजूला खूप छान असं पाणी आहे. हा तो एक्स शेपचा ब्रिज आहे आणि खूप मोठा ब्रिज आहे. आणि त्यासोबतच इथून आहे ना आपण असं जाताना इथे तळं आहे. हे पहा, इथे असं तळं आहे. लेक व्ह्यू असा मस्त असा दिसतो. आणि इथून असं समोर असं बघितलं की छान असा फाउंटन आहे. सो चला आता आपण त्या फाउंटनच्या तिथे जाऊया. तर हे लेक किती मस्त केलेलं आहे तुम्ही बघू शकता. इथे समोरच फाउंटन आणि इथे एम्पी थिएटर पण आहे. ते संध्याकाळी असं वगैरे
तर हा आहे लेक झोन आणि त्यासोबतच समोर असं लाईव्ह कॉन्सर्ट वगैरे पण करायला ठेवलेलं आहे त्यांनी. आणि लेक झोन तर किती मस्त आहे, तुम्ही बघू शकता. वाव, म्हणजे असे ना फाउंटन्स आहेत आणि ते फाउंटन्स खूप छान दिसतात. वाव, खूप मस्त असं वाटतंय. ते फाउंटन्स किती मस्त दिसतात. तो फाउंटन एकदम छान दिसतो. चला, तर आता आपण आलेलो आहोत स्पोर्ट्स अरेनाला. तर इथे सगळं स्पोर्ट्सचं असं आहे. इथे तुम्ही समोरच बघू शकता. हे आय थिंक सो बास्केटबॉलचं असं ग्राउंड आहे, ग्राउंड किंवा मग कोर्ट तिथे लिहिलं होतं. आणि त्यासोबत मस्त म्हणजे इथे पारंब्याचं झोका बांधलेला आहे. देखील मला सो हे आहे टेनिस अँड बास्केटबॉल कोर्ट. मी तुम्हाला दाखवलंच. इथे आत्ता आपण झोका पण खेळलो पारंब्यांचा, मस्त असं आहे. तर हे आहे वॉल क्लाइम्बिंग आणि ह्याच्यावरती चढायचं असं हे आहे. त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स पण दिलेले आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्केट पार्क. तर इथे स्केटिंग करण्यासाठी मस्त असं पार्क पण आहे. चला बघूया. तुम्ही ते बघू शकता, मस्त असं स्केटिंग करण्यासाठी पार्क आहे. सो तुम्ही इथे स्केटबोर्ड घेऊन येऊ शकता, खूप मजा येईल. वाव, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल, हे गार्डन जे आहे ते आवडलं असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि त्यासोबतच मी आधीसुद्धा खूप काही ठिकाणांचे व्हिडिओज शेअर केलेले आहेत, सो ते सुद्धा बघायला विसरू नका. आणि अजून मी तुमच्यासाठी खूप मस्त मस्त असे ठिकाणं, आपल्या जवळपासचे ठिकाणं किंवा उन्हाळ्या सुट्टीमध्ये किंवा कुठल्याही सुट्ट्यांमध्ये तुम्हाला ते फिरायला आवडतील अशी ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा, विसरू नका. कारण का तर उन्हाळी सुट्टी चालू होते. उन्हाळ्या सुट्टीमध्ये हे गार्डन म्हणजे कडक असं आहे. सो या व्हिडिओला लाईक करा, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.